इज द डे 2 ऑफ गोकर्ण व्लॉग. आणि तुम्ही बघू शकता उठल्या उठल्या मी बीचवर आली आहे बिकॉज आमचं बीच रिसॉर्टच आहे. सो कधी पण येऊ शकतो लिटरली. आणि लिटरली इतकं पीसफुल वाटतंय आणि फुल रिलॅक्सिंग. सो दिस इज माय आउटफिट फॉर टुडे. म्हणजे मला उठवलं आणि वॉज लाईक चला आवरा लवकर. देन उठल्या उठल्या मी आवरून रेडी झाले आणि नाव वी आर गोईंग फॉर ब्रेकफास्ट. त्याच्या आधी आम्ही इथे आलो जस्ट एक लुक करायला की काय काय आहे आणि जरा फील घ्यायला. सो नाव वी आर हिअर. दिस इज माय लुक. वन पीस अँड व्हेरी क्यूट टिअर ड्रॉप वाले इयरिंग्स अँड या इट्स इट. अजून मला घालायचे ऑर्नामेंट्स वगैरे बट मला वेळ नाही मिळाला आणि मला ब्रेकफास्टला पण जायचं आहे. सो मला लगेच लाईक आवरा केलं. देन आय वॉज लाईक ओके लेट्स गो. आल्यावर करूयात सगळं. अँड येस माय मेकअप इज ऑल्सो डन अँड लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. नाईस राईट. आणि इथलंच लावलं इट व्हेरी प्रिटी. जे माझं नाही आहे जे माझ्या मावशीचं आहे जे मी ढापून घेतलं आहे आणि ते आता तिला आयुष्यात परत कधी मिळणार नाही आहे. अँड येस खूप भारी वाटतं आहे खायला. लाईक व्हेरी नाईस. आता जाऊयात ब्रेकफास्टला. सो हे गाईज वी आर लिव्हिंग. आणि मी जरा माझे ऑर्नामेंट्स आणि जरा चेंज केला लुक कारण का ब्लू वन पीसवर पिंक असं सनफ्लावर काइंड ऑफ कॉम्प्लिमेंट करतं. सो हे मी सनफ्लावरचे इयरिंग्स घातलेत आणि मॅचिंग अरे कुठे गेलं 1 सेकंड प्लीज ब्रेसलेट घातलं आहे विच इज व्हेरी प्रिटी अँड इट इज गिफ्टेड बाय माय मावशी. अर्ध्या गोष्टी मी मावशीकडनं घेतल्या आहेत डापल्यात नाही तर तिने गिफ्ट दिल्यात नाही तर तिच्याच आहेत ज्या मी घेतल्यात. सो तर बेनिफिट असतो माझा. आणि नाव वी आर लिव्हिंग फॉर याना केव्ज. त्या केव्ज ॲक्च्युली शंकरांच्या आहेत आणि आता बघूया तिथे गेल्यावर काय काय आहे अँड ऑल. इथं बीच आहे लाईक इथनं वॉकिंग डिस्टन्स तिथे कारपर्यंत जायचं आहे तिथनं. देन वी आर लिव्हिंग फॉर याना केव्ज. आणि येस मी डेनिमचं जॅकेट पण घातलं वर बिकॉज ऑलरेडी टॅन झाली आहे मला अजून टॅन व्हायचं नाही आहे. सो येस. आणि सनस्क्रीन पण मी फुल जास्त असं लावलं आहे कारण का मी खूप लवकर टॅन होते लिटरली खूप लवकर. म्हणजे आता हे वॉकिंग डिस्टन्स आहे एवढं मी काल आल्यावर पोहोचल्यावर कारपासून तिथे चालत गेले तेवढ्यात मी पूर्ण काय झाले. सो मला रिस्क नाही घ्यायची कारण का माझा ड्रेस पण शॉर्ट आहे. सो माझे लेग्स टॅन होणार आहेत मला वरचं टॅन नाही करायचं आहे. सो येस मी काल रात्री बसून व्हाईट नेलपेंट लावलं कारण का मी विसरले कोल्हापूरमध्ये लावायचं. अँड या लेट्स गो. फर्स्ट स्पॉट इज याना केव्ज आणि मेन गोकर्ण सिटी सेंटरमधनं इथे यायला लागतात अप्रॉक्स 2 hours आणि फुल रोड आणि जर्नी आहे जंगल. सो जर तुम्हाला पण इथे यायचं असेल तर तुम्हाला मॅप ऑफलाईन डाउनलोड करून यायला लागणार आणि इथे आत एंट्री फी आहे 10 rupees ओनली. सो आता आपल्याला याना केव्जपर्यंत पोहोचायला एक 10 minutesचा वॉकिंग ट्रेल आहे. सो लेट्स कम्प्लीट इट.
तरी याना केव्ज हे शिव मंदिर आहे आणि हे खरंच खूप पाहण्याजोगं आहे. वाव. तुम्ही पण जर याना केव्जला विजिट करणार असाल तर प्लीज कॅरी युअर स्टील बॉटल और यूज अँड थ्रो बॉटल अवॉइड करा. बिकॉज यूज अँड थ्रो बॉटल तिथे आपल्याला ठेवावी लागते बिकॉज ऑफ द नेचर आणि इथे फुल असं फॉरेस्ट वगैरे आहे. सो कोणी पण कुठे पण टाकू शकतं. सो दे डोंट वॉन्ट टू टेक द रिस्क. सो प्लीज कॅरी युअर स्टील बॉटल. मी तुम्हाला मगाशी म्हणले की इथे वर यायचा ट्रेल 10 मिनिट्सचा आहे, बट आय वॉज रॉंग. आम्हाला पण एवढी जास्त इन्फॉर्मेशन दिली नव्हती, बट तुम्ही चुकायला नको म्हणून मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते आहे की 30 मिनिट्सचा हा ट्रेल आहे आणि खूप चालायला लागतं. सो डू वेअर स्पोर्ट शूज, कारण का खूप चालायचं आहे, लिटरली खूप. आणि ते मध्ये मध्ये खूप केव्ज आहेत पाहण्यासारख्या, बट द मेन केव्ह इज याना केव्ह. येस, आता आम्ही परत रिटर्न चाललो आहे आणि नेक्स्ट स्टॉपला चाललो आहे. सो येस, लेट्स गो. हळू. याना केव्ज नंतर आम्ही गेलो होतो मस्त अशा यॉटच्या राईडवर, विच वॉज व्हेरी अमेझिंग. आणि आमच्या रिसॉर्टच्या ओनरनी आम्हाला ह्याचं बुकिंग वगैरे करून दिलं आणि आम्ही खूप ग्लॅड आहे की आम्ही हे एक्सपिरियन्स घेतला बिकॉज इट वॉज व्हेरी गुड. म्हणजे याना केव्जला आम्ही जेवढं थकलो होतो, इट वॉज लाईक पूर्ण एक्झॉस्ट झालं होतं, पण इथे येऊन आम्ही फुल रिफ्रेश झालो आणि मूड छान वगैरे झाला. ही राईड आमची 3 इयर्सची होती. यांनी आम्हाला वेगवेगळे बीचेस वगैरे पण दाखवले आणि तिथे जाऊन आम्ही मस्त स्पोर्ट्स पण केले, वॉटर स्पोर्ट्स, विच वॉज व्हेरी नाईस. थंग अशा समुद्राचा आनंद घेत आम्ही आमचा दिवस संपवला.